आणि वेलची पूड पण टाकायची आहेत आपल्याला. आणि आता तुम्ही बघू शकता हे आता आपलं गव्हाचं पीठ पूर्णपणे गव्हाचं आहे. आता पण कुठल्याही प्रकारे मैद्याचा वापर केलेला आहे. आणि हे जे गहू ना हे लोकवन गव्हाचं पीठ आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता त्यातला कोंडा काढलं म्हणजे बघा पीठ किती स्मूथ झालेलं आहे, ते चिकन झालेले पीठ मैद्यासारखंच. आणि आता आपण त्यात मीठ टाकून आता ही कणिक मळून घेणार आहोत. त्यात आपल्याला हळद टाकायची नाही किंवा तेल वगैरे टाकायचं नाही. आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला गोळा करून घ्यायचा कणकेचा. आणि कणिक फास्ट झाली तर एवढा फास्ट हात फिरवला जात नाही. त्यामुळे कणिक मळताना पण आहे ना ती खूप पातळ करायची नाही आपल्याला. मिडियम ठेवायची कणिक कधी पण मळताना. आणि पातळ न झाली कणिक तर मग ते पातळ कणकेचे मांडे व्यवस्थित होत नाही किंवा फाटतात. आणि तेवढा वेळ दिला जाते हातावरती घ्यायला, म्हणून पातळ कणिक जास्त मळू नये. बघू शकता तुम्ही आपण कशा प्रकारे ना गोळा मळलेला आहे. मग आपण खूप पातळ केलेली नाही ही कणिक, अगदी मिडियम ठेवलेली बघा. थोडं घट्टसर गोळा केलेला आहे आपण. आणि पातळ जर असली ना ते मुरत मुरत तिला खूप पातळ होऊन जाते कणिक. आपल्या असं मिडियमच कणिक मळायची आहे. आणि कमीत कमी आता आपण हिला अर्धा तास तरी ठेवणार आहोत. अर्ध्या तासानंतर ती पूर्ण सेट होईल, मगच आपल्याला मांडे बनवायचे त्या कणकेचे. आपण हे तेल टाकून येतात याची मालिश करून घेणार आहोत. कणिक बघ आपली किती छान झालेली मुरल्यानंतर. आणि ह्याला आता आपण अर्धा तासापेक्षा जास्त वेळ ठेवलेले आहे. आणि तिची मालिश केलेली आहे कणकेची म्हणून याची स्मूथ दिसते तुम्हाला, किती छान झालेली कणिक. आता तुम्ही याचे कशाही प्रकारे तुम्ही मांडे करू शकता. आणि चांगला हात पण फिरत होतो असे कणिक मारल्यानंतर. आणि खूप जर पातळ झाली तर तुम्हाला मांडीचा अजिबात हात फिरवता येणार नाही. चला तर मग आता आपण कापराचे मांडे बनवू. बघा आता आपण येत आहे कणकेचे गोळे करून घेणार आहोत. गोळी करण्याची मला अगदी सोपी पद्धत असते. आणि गोळा जर पोकळ झाला ना तर पुरणपोळी फाटते. ही गोष्ट तेवढीच महत्वाची मांड्यांमध्ये. अशा प्रकारे आपला पूर्ण एका ठिकाणी आपल्याला कणिक जमा करायची असते आणि ती अशा प्रकारे ठेवायची असते, गोळ बनवायचे असतात. माझी आजी नेहमी म्हणायची की गोळा पोकळ असताना की पुरणपोळी फाटते असं म्हणून. छान दिसते पीठ, कारण की त्यात कुठल्याही प्रकार कोंडा नाही. आणि प्युअर गव्हाची पोळी, आपण त्यात मैद्याचा वापर केलेला नाही. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण मैद्याची पोळी वातळ होते खूप. गरम गरम असतानाच मऊ असते आणि थोड्या वेळानंतर ते वातळपणा येतो. आणि गव्हाची पोळी ना तुम्ही 8 दिवस जरी असली ना कापराची पुरणपोळी तरी ही नरमच असते. आणि तुम्ही बघू शकता बघा आपले आता हे गोळे रेडी झालेत बघा, एक सारखे झालेत आपल्याला. कुठेही ना छोटा मोठा गोळे झाले नाही. आणि गोळे पण असे दोघंही व्यवस्थित असले ना तर पुरणपोळी मांडे पण व्यवस्थित होतात.